माऊली जाऊ नका ना सोडू, माऊली जाऊ नका ना सोडू. कारण का आज माऊली नुसता एकटा जात नव्हता, तर या महाराष्ट्राचा या देशाचा मायबाप समाधिस्थ होत होता. दादा नामा मन आला लोला दिना बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ आहे. परवा दिवशी आहे. माऊलींच्या जीवनात कितीच लोकांनी त्रास दिला सांगा ना, किती त्रास दिला. अरे माझ्या पोरांची मुंज व्हावी याच्यासाठी विठ्ठलपंत पैठणला गेले, पण कर्मभ्रष्ट ब्राह्मणाने सांगितलं अरे विठ्ठलपंता त्याच्यावर एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त. डबडबल्या डोळ्यांनी महाराज स्वीकार केला, मान्य. घराकडे आले आणि सांगितलं रुक्मिणी लेकरांची मुंज व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला जगाचा निरोप घ्यावा लागेल. मंडळी ऐका, जो वारकरी संप्रदायाचा पायक आहे, ज्याला माझ्या माऊली ज्ञानोबराचा आत्मीयता आहे, ज्याला माऊली ज्ञानोबराचं चरित्र माहीत आहे, महाराज तो ढसाढसा रडल्याशिवाय राहत नाही. माझ्या माऊलीने या जगासाठी एवढे उपकार केले, पण त्या उपकार करण्यासाठी महाराज लोकांचा त्रास एवढा सहन करावा लागला. संध्याकाळी मांडे केले माझ्या महाराज रुक्माई मांडे, रुक्मिणी अंडे खाऊ घाल. सगळ्या चारी महाराज बांधवाला मांडे खाऊ घातले. संध्याकाळी मध्यरात्र झाली आणि विठ्ठलपंतांनी आवाज दिला, रुक्मिणी चल आपल्याला जायचंय ग. माझी महाराज आई उठली, चारी लेकरं झोपलेली आहेत, पांघरून टाकलेलं आहे. एक हात मालकाच्या हातात आहे आणि एक हात लेकरांकडे आहे. कशी बशी महाराज पर्णकुटीच्या बाहेर आली, झोपडीच्या ताटीच्या बाहेर आली आणि पुन्हा महाराज आठवण आली, सिद्धेश्वरा अरे तुझ्या चरणावर माझे लेकर सोडून मी जाते रे बाळा. एक हात मालकाच्या हातात आहे. पुन्हा एकदा मालकाला विनंती केली, मालक एकदा माझ्या लेकरांचं तोंड बघू द्यावं. जवळ आली, ज्ञानदादाच्या गालावून हात फिरवला, ज्ञानाच्या गालावून हात फिरवला. ज्ञानाला म्हणते, ज्ञाना माझी मुक्ती लहान आहे, उद्या सकाळी जर माझी मुक्ती उठली ना, म्हणेल माझी आई कुठं गेली, तिला सांगू नको रे. अरे माझी चिमुकली मुक्ताई आहे, उद्या आई म्हणून म्हणे, पण ज्ञाना तू ज्ञानी आहेस, माझ्या मुक्तीला माझी आठवण येऊ देऊ नको. चुंबन घेतलं गालाचं आणि महाराज लेकराला सिद्धेश्वराच्या नावावर सोडून दिलं. इंद्रायणी मातेमध्ये महाराज उडी टाकली हो, पण लोकांनी त्रास नाही बंद केला माझ्या माऊलींचा. इंद्रायणीच्या डोहात आंघोळ करण्यासाठी गेले की लोक म्हणायचे इंद्रायणी बाटली, गावात फिरायला लागले की लोक म्हणायचे गोमूत्र शिंपडा गल्ली बाटली. तो गावामध्ये मुदुकुरी घेण्यासाठी निघाले तर लोकांनी महाराज केर टाकला हो माझ्या माऊलींच्या पदरामध्ये. नाही एवढं नाही भागलं हो. एक दिवशी मुक्ताई जवळ आली म्हणते, दादा आई गेलं तसं मांडे खाले नाहीत रे दादा, मला मांडे खायचे. ज्ञानदादा म्हणतात, मुक्ते तू मांड्याची तयारी कर. पण मुक्ती म्हणते, दादा मांडे भाजायचे, पण भाजण्यासाठी आपल्याकडे खापर नाही रे. ज्ञानदादा म्हणतात, मुक्ते तू तयारी कर, गावात जातो कुंभारवाड्यातून खापर आणतो. महाराज माझे माऊली गेले हो कुंभारवाड्यात. चांगलं तर खापर मिळालं नाही काका. फुटकं कापर घेतलं, येता येता 2 घर भिक्षा मागितली. कोण भिक्षा देई माते. माता भगिनी महाराज दारं बंद केले. एका आईने महाराज ते माऊलीचा चेहरा गोंडस पाहिला, कुरुडे कुरुडे केस, आणि मग मात्र तिला दया आली. चाळलेला कोंडा माझ्या माऊलीच्या पदरात टाकला हो. पण माझी माऊली तसेच नमस्कार करून निघाली. पण वाटेमध्ये विसोबा आला आणि विसोबाने आवाज दिला, ज्ञान्या कुठे चाललायस. चल 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 कापत कापत दादा म्हणायला लागले, काका गावामध्ये गेलो होतो, कुंभारवड्यातून खापर आणले, आम्हाला मांडे खायचे. संन्याशाची काठीन मांडे खाता, द्या इकडे. ते खापर घेतलं आणि फोडून टाकलं महाराज. काकीतली झोळी घेतली, मातीवर पीठ टाकलं आणि मी गेल्यानंतर हा ज्ञान्या पीठ उचलून घेऊन जाईल म्हणून महाराज बुटा सकट लात त्या पिठावर रगडली. माझ्या माऊलीला एवढा त्रास दिला, सेन अंगावर टाकलं, पण एवढा त्रास सहन केला माझ्या माऊलीने महाराज. मग मात्र माऊलींना राग आला, या लोकांसाठी मी अवतार घेतला, या लोकांना माझं महत्त्व माझी गरज नाही ना. ताड 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 गेले सिद्धीबेटामध्ये, ताटी बंद केली, समाधी लावणार. माझी मुक्ती महाराज मोगऱ्याला पाणी घालत घालत जवळ येते
आणि दादाला हाक मारते, दादा दादा, अरे दार काढणार रे दादा, अरे चिमुकली मुक्ती तुला हाक मारते दादा, आई गेलं तसं मी कधी तुला मांडे मागितले नाही दादा, आणि आज मी मांडे मागितले तर माझ्यावर रागलं असके रे दादा. अरे आईला जाऊन कित्येक वर्ष झालं रे, पण आता तू पण डोळे लावून बसलास ना दादा. आई गेली, बाबा गेले सोडून, आता आम्ही कोणाच्या जीवावर जगायचं सांग ना दादा. अरे दादा, या लोकांच्या त्रासाला कंटाळून तू डोळे लावतोयस ना दादा. अरे दादा, याला योगी म्हणत नाहीत रे दादा, याला संत म्हणत नाहीत रे दादा. दादा, संत कोणाला म्हणतात रे दादा? या लोकांचा आपरा जो सण करतो त्याला संत म्हणतात रे दादा. दादा, योगी कसा असतो? योगी पावन मनाचा असतो दादा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, जीव दाताने चाविली, कोणी बत्तीसी ताडिली, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा. ते ताटीचे अभंग झाले आणि महाराज मग ज्ञानदेवांनी महाराज कार्य सुरुवात केलं. आपल्यासाठी हरिपाठ, चांगदेव 65, अमृत अनुभव, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला गुरुजी. मराठवाड्यावर, महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा माऊलीचा उपकार कोणता आहे सांगू तुम्हाला? 56 भाषा माऊलीला येत असताना सुद्धा माझ्या ज्ञानराज माऊलीने मराठीमध्ये ज्ञानेश्वरी आपल्याला दान देऊन टाकली. हा सगळ्यात मोठा माऊलीचा उपकार आहे आपल्यासाठी. माझी माऊली आज समाधीसाठी निघाली. महाराज काम झालं. ज्या दगडावरती बसून माझ्या माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यासाठी आज मंदिर आहे. अहो, माऊली ज्ञानोबरा ज्यावेळेस समाधीसाठी निघाले ना महाराज, पंढरीचा पोहा आला, अलंकापुरा सगळे आले, 33 कोटी देवता आले होते. इंद्राणीत स्नान केलं. एक हाताला माझ्या माऊली ज्ञानोबराला निवृत्तीने धरलंय, एक हाताने मला जगाच्या मालकानं धरले. दादा, देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीची आमाशा गातिले माझवन, तैसेची गगन कालवले. दाई दिशा धुंद उदय अस्तवीन, तैसेची जनवन कालवले. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवियली. भीममुद्रा डोळा निरंजन मैदान, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान दे. 3 वेळा तेव्हा जोडिले कर कमळ, झाकिले डोळे ज्ञान देवे. ज्ञानदेव
सुखी केले देवा पाद पद्मी ठेवा निरंतर। माऊली समाधीच्या जागेवर जाऊन बसले, ज्ञानेश्वरी समोर ठेवली, दोन्ही हात जोडे डोळे बंद केले। अख्खा जगातला माणूस प्रत्येक रडत होता माऊली ज्ञानोबराच्या समाधीसाठी। माऊली जाऊ नका ना सोडू, माऊली जाऊ नका ना सोडू, कारण का आज माऊली नुसता एकटा जात नव्हता, तर या महाराष्ट्राचा या देशाचा मायबाप समाधीस्थ होत होता। दादा नामा मन आता लोला दिना समाधी जगाचा निरोप घेतला माझ्या माऊलीने। ध्यान ठेवा, ऐका, एखादा चांगला व्यक्ती गेला ना, एखादा चांगला व्यक्ती गेला ना तर गुरुजी गाव रडतं, त्याच्यापेक्षा चांगला व्यक्ती गेला ना तालुका रडतो, त्याच्यापेक्षा चांगला व्यक्ती गेला ना जिल्हा रडतो, त्याच्यापेक्षा चांगला व्यक्ती गेला ना राज्य रडतं, त्याच्यापेक्षा चांगला व्यक्ती गेला ना देश रडतो, त्याच्यापेक्षा विशेष व्यक्ती गेला ना तर महाराज जग रडतं। पण ज्यावेळेस माझे माऊली ज्ञानोबराय समाधीसाठी गेले, समाधी घेतली, या विश्वाचा मालक रडतो, एवढा अधिकार माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा आहे। पण या लोकांनी त्रास दिला हो माझ्या माऊलीने। का त्रास दिला एवढं बोलतोय कशासाठी महाराज? फक्त सामान्य लोकांना माझ्या माऊलीचं महत्त्व कळालं नाही, म्हणून संत कसे आहेत? अलौकिक आहेत।